ऐकलत ना आवाज? बाहेरून इतका क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत हा साबुदाणा वडा बनवण्यासाठी मी अजिबात साबुदाणा भिजवलेला नाही. कशी वाटली जादू तुम्हाला ही? तर ही रेसिपी आज आपण तयार करणार आहोत. तर चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. बारीक साबुदाणा आहे. तुम्हाला मोठा अवेलेबल झाला तर तुम्ही मोठाही घेऊ शकता. तर हा आपण बारीक करून घ्यायचा आहे. नंतर 3 उकडलेले बटाटू मी घेतलेले आहेत. एक बाउल मध्ये मी शेंगदाण्याचे कूट बारीक करून थोडस मोठं असं बारीक केलेलं आहे. नंतर 2-3 मिरची मी इथं बारीक चिरून घेतलेले आहे. तुम्ही पेस्टही करून घेऊ शकता. चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल, जिरे आणि 1 चम्मच लिंबाचा रस घेतलेला आहे. तर हे वापरून आपण साबुदाणा आणि बटाटा कटलेट तयार करणार आहोत. तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हा जो साबुदाणा आहे तो आपण बारीक करून घ्यायचा आहे. मी तर बारीक करून घेतलेला आहे. ही जी पावडर केलेली आहे ती थोडीशी जाडसर ठेवायची आहे. याच्यामुळे आपले जे कटलेट आहेत ते कुरकुरीत होतात. एका बाउल मध्ये आपण हे जे 3 बटाटू घेतलेले आहेत हे आपण मॅश करून घेऊया. बटाटू मॅश करून झालेले आहेत. तर आपण ही जी पावडर आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया. नंतर हे बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट, लिंबूचा रस, बारीक चिरलेली हिरवी मिरची, जिरे आणि चवीनुसार मीठ आणि हे मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही, कारण बटाटूच्या ओलसरपणामुळेच हे मिक्स होऊन जाईल. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे याचं. तर आपण हे 10 मिनिटं असंच मुरण्यासाठी ठेवूया, जेणेकरून बटाटा हा आपल्या साबुदाण्याच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. 10 मिनिटानंतर आपलं पीठ असं छान असं इथं मुरलेलं आहे. तर आपण याचे कटलेट्स तयार करून घेऊया. तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही कटलेट तयार करू शकता. तर मी या शेपमध्ये कटलेट तयार केलेले आहेत. तर आपण तयार करून घेऊया. तुम्हाला जो शेप आवडेल तुम्ही तो शेप द्या. तुम्ही गोल ही शेप देऊ शकता किंवा तुम्ही याला साबुदाणा बटाटा वडेही म्हणू शकता. तुम्ही याचे लॉलीपॉप्सही तयार करू शकता. अशा प्रकारचा जर नाश्ता तुम्ही जर मुलांच्या आहारामध्ये ऍड केला तर मुले आवडीने खातील. मी इथं कटलेट्स तयार करून घेतलेले आहेत. तर आपण हे फ्राय करून घेऊया. कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आपण तेल तापले का पाहूया. वरती येत आहे. तर आपलं तेल इथं तापलेलं आहे. मीडियम टू हाय या फ्लेमवर आपण हे कटलेट जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. तर आपण सोडूया. सुरुवातीला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे. कटलेट टाकताना तेलामध्ये काळजीपूर्वक टाका. आणि 1-2 मिनिटं सेट होऊन द्यायचं. आणि सेट झालं की आपण हे पलटून टाकायचं. 1-2 मिनिटानंतर आपण हे पलटून घेऊया. दोन्ही बाजूनी छान असं हे तळून घ्यायचं आहे. तरी ते आपले वडे हे फ्राय झालेले आहेत किंवा कटलेट ही म्हणू शकता. तर आपण हे काढून घेऊया.
तुम्ही हे कटलेट मुलांच्या शाळेच्या डब्यासाठीही देऊ शकता. मुले नक्कीच आवडीने खातील. आणि हो, शाळेचा डब्बाही कधीच रिकामा येणार नाही जर तुम्ही अशा रेसिपीज ट्राय केल्या तर तुम्ही ही रेसिपी सॉस सोबत किंवा हिरवी चटणी सोबत ही खाऊ शकता किंवा असंच कोरडीही खाऊ शकता. अजिबात तेलकट होत नाहीत हे कटलेट. आणि नंतर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा. आणि हो, सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. धन्यवाद.